नागपूर पायी चालत तुम्ही आंदोलन करायला इथे आला काय सांगाल आणि काय मागण्या? दुर्दैवाने या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाज आणि अनुसूचित जातीतल्या आरक्षणापासून ज्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेला जो समाज आहे तो या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी सातत्याने रस्त्यावर अनेक प्रकारची आंदोलने करत असताना मात्र दुर्दैवाने या न्यायिक मागणीकडे कोणत्याही आजपर्यंतच्या सरकारने लक्ष दिलं नाही। सर्वोच्च न्यायालयाने शेवटी 1 ऑगस्ट 2024 ला हा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय देऊन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली। मात्र दुर्दैवाने या राज्यामध्ये अनेक इतर जाती धर्माची आपण आरक्षणाची आंदोलनं पाहतो। या आंदोलनासाठी या ठिकाणी साधी शिंक जरी आली तरी अख्खं सरकार लोटांगण घेतं। या ठिकाणी विरोधी पक्ष त्यांच्यासाठी पोपटासारखं बोलतं आणि इथले आरक्षणाच्या संदर्भात बोलणारे विद्वान देखील अगदी ट्यावट्याव या ठिकाणी बोलत असतात। मात्र जी सामाजिक न्यायाची मागणी घेऊन हा समाज या ठिकाणी सातत्याने अनेक वर्षापासून आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमचं म्हणणं काय सरकारकडे की बाबा रे आम्हाला जी शिक्षणातली नोकरीतली जी एक भाकरी दिलेली आहे त्यातला 70 तुकडा आमच्या वाट्याचा वेगळा दे, आम्ही आमचं खात बसतो। या ठिकाणी न्यायिक मागणी मागत असताना मात्र दुर्दैवाने इथलं सरकार लक्ष देत नाही आणि दुर्दैवाने आज गेल्या 41 दिवसापासून रोजचे 40, 45, 50, 60 आणि 65 किलोमीटरचं रेकॉर्ड या ठिकाणी गृह खात्याकडे झालेलं आहे। मुंबई पासून ते नागपूर पर्यंत 24 तास पोलिसांचं बंदोबस्तामध्ये सुरक्षेमध्ये आम्ही या ठिकाणी आलेले आहोत। प्रत्येक क्षणाची, प्रत्येक वेळीची, प्रत्येक ठिकाणाची नोंद ही पोलीस प्रशासनाकडे झालेली आहे आणि या ठिकाणी जे रोजचं अंतर नोंदलं गेलेलं आहे ते 65 किलोमीटर हायएस्ट अंतर असताना देखील या ठिकाणी सरकारच्या वतीने किंवा विरोधकांच्या वतीने या प्रश्नावरती बोलायला इथली व्यवस्था, इथली जातीवादी व्यवस्था तयार नाही। हा आक्रोश घेऊन या ठिकाणी मातंग समाज आलेला आहे।